ए सम्या उठ रे. ए सम्या ए अरे उठ रे. काल जयंतीत बी पिऊन नाचलात, जयंती झाल्यावर बी पिलात. हा, उतारा घ्यावा लागतो बाबा. उठ बरं, चल उतारा घ्यायला जायचं. अरे उठ रे. हो ना, पिण्याचं कारण बी तसंच होतं र. कारण कारण आज आपल्या बापाची जयंती होती काल. विषय आहे का भावा, आपला बाप म्हणजे जगात भारी आहे. चल उठ बरं, उतारा घ्यावा लागतंय. माझं डोकं लय दुखायले. चल. काकू काय जय भीम घालतोय? जय भीमचा अर्थ तरी माहितीये का त्याला? दुनियाचे टुक्कार, त्यांच्यामुळे तर दुसरे पोरं बिघडून चाललेत. सम्या अरे उतारा घेऊन बी डोकं नाही राहिलं. चल बरं, डिकाशन घेऊ, हॉटेलला जाऊ. चल चल बरं. ए भैया, हा? 2 डिकाशन घेऊन ये ना. हो सर. काय सम्राट गौतम, काय चाललंय? कशी झाली कालची जयंती? दारूचा एक घोट पण पिला नव्हता तुम्ही काल जयंतीमध्ये. हो सर, एवढा आडव कशाला बोलायला? आमची जयंती पिऊनच असती. आमच्या बापाने तेवढा आम्हाला हक्क दिला. तुम्हाला काय करायचे? पिण्याचा का तेवढाच हक्क दिलाय का? सुधरा जरा, परिवर्तन घडवा. तुकारामांनी वागणं बंद करा जरा. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, हे मंत्र दिले आपल्या बापाने आपल्याला. लाजा मूर्खानं जरा. माझ्या मास्तराने डोकं आउट केलं बघ. जाऊ दे, मास्तरचा सोड. उद्या कुठे जायचं नाली काढायला? समतानगर मध्ये जायचं उद्या. जाऊ दे, चल, टेन्शन घेऊ नका, चल जाऊ. उशीर झालाय, घरी जाऊ, आंघोळ्या बिंगोळ्या करून जाऊ जरा बाहेर. आलात का नाली काढून? लाजा जरा, लाजा बाळगा जरा. हे दिवस बघण्यासाठी काय बाबासाहेबांनी एवढे कष्ट घेतले होते काय? आपल्या समाजाच्या नशिबी येऊ नये म्हणून बाबासाहेबांनी एवढी मोठी क्रांती घडवली. त्याचं हे चीज आहे का? काही असलं तरी आम्ही कट्टर भीमसैनिक आहेत. भीमसैनिक का? भीमसैनिक सांग बरं, बाबासाहेबाचा जन्म कधी झाला ते? 14 एप्रिल 1891. बरं आहे, एवढं तरी माहित आहे सोशल मीडियामुळं. सांग मला, बाबासाहेबांना दलित शिक्षण संस्थेची स्थापना कधी केली? कट्टर भीमसैनिक, आता का माना खाली घातल्या? अजून वेळ गेली नाही सम्राट गौतम. शिका, उच्च पदवीधर व्हा. सम्या, ते मास्तर लय बोलले यार सकाळी. दुसऱ्या कुणी असतं ना, त्याच्या डोक्यातच दगड घातला असता. ते भाऊ सच्या ले पोराने मारले. चल लवकर. त्यांच्या आईला, त्यांच्या माझ्या हाताने आज मेले असते. चल चल, त्यांच्या आईला मेले सोडायचं. हो साहेब, विचार करून मारा. तुम्हाला माहिती आहेत का आम्ही कोण आहेत ते? भीमसैनिक आहेत, भीमसैनिक. आमचा नेता येईल आणि आता आम्हाला सोडून घेऊन जाईल. समजलं का? हरामखोर. हो साहेब, आम्ही काय साधे सुधे माणसं नाही बरं का. भडव्यांना भीमसैनिक म्हणून घ्यायची तुमची लायकी नाही. राहिला प्रश्न तुझ्या नेत्याचा, या लपड्या तुझा नेता काय, नेत्याचा बाप जरी आला ना तरी माफी नाही. सर, आपले ओळखीचेच पोर आहेत, समजून सांगतो मी त्यांना. एवढ्या वेळेस सोडा.
सर त्या मुलाने हॉटेल फोडली आहे, त्या लेकरांना बेदम मारहाण केली त्यांनी, कसं सोडणार? एवढे वेळेस हा? माझ्याकडे बघून तुम्ही सोडा. त्यांना मी आता चांगलं तुमचं समजून कसं आहे, सांगतो. नाव मोठं आहे त्याच्यामुळं तुमचं शिक्षण क्षेत्रातलं तुमचं नाव, त्याच्यामुळं तुमच्याकडे बघून मी एवढ्या वेळेस सोडतो. पण त्या मुलांना थोडं समजून सांगा त्यांना. सांगतो सर हा? एवढ्या वेळेस माझ्याकडे बघून. ठीक आहे, ओके, नमस्कार. घोबाळे सरांमुळं तुम्हाला मी एवढ्या वेळेस सोडतोय. दुसऱ्या वेळेस जर असे फालतू कारनामे जर केले, लफडी जर केली, तर याद राखा. सर नमस्कार, जा घेऊन. चला पोरं. हजार वेळेस सांगितलं तुम्हाला असले लपडे करू नका. ह्या वेळेस माझ्यामुळे सोडले. जरा शिक्षण घ्या, काय अधिकारी बना, घरच्याचं बघा, समाजाचं बघा. माय बापाची मान खाली जाईल असं काय कारनामे करू नका. माय बाबाचं नाव रोशन होईल असं काहीतरी करा. ठीक आहे, येतो मी. सर काय झालं बाळांनो? अरे अरे अरे, उठा उठा उठा. आमचं चुकलं, आम्हाला शिकवताल का तुम्ही? उशिरा का व्हायला तुम्हाला कळालंय, शिकवेल तुम्हाला मी. सर पेढे. सम्राट गौतम, पेढे कशाचे? सर हे बघा, माझी निवड झाली गट विकास अधिकारी म्हणून, आणि सर माझी वन विभाग अधिकारी. वा 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 वा. बाबा तुमच्या कष्टाची आठ फेड झाली. सर खरंच फेड झाली, कारण तुम्ही आमच्या दोघांमध्ये बाबासाहेबांचे विचार पेरले आणि आमच्या जीवनाला नवीन परिवर्तनाची दिशा दाखवली. त्याबद्दल खरंच सर तुमचे धन्यवाद. सर आम्ही दारू पिऊन जयंत्यामध्ये नाचणारे, नाल्या काढणारे अशा विद्यार्थ्यांना तुम्ही सर तुमचं मार्गदर्शन देऊन खरंच खूप मोठे उपकार केले सर. तुमचे कायम आम्ही आभारी आहेत सर. बाबासाहेब, तुम्ही म्हणलात ते खरं आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो कोणी प्राशन करीन तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. याचं उदाहरण म्हणजेच सम्राट आणि गौतम. पण आपल्या देशातील समाज आणि त्यातील तरुण पिढी बर्बाद होताना दिसत आहे. तुम्हाला डोक्यात घेण्याऐवजी डोक्यावर घेऊन नाचत आहे. पण मी अजून जिवंत आहे. मी असं होऊ देणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत मी अजून गौतम आणि सम्राट घडवीत राहीन. तुमचे विचार पुढे घेऊन जाईन आणि तुमचे विचार सगळ्या तरुण पिढीच्या डोक्यात पेरीत राहील. त्या परंपरा सकल न्यायदायका, जीवन तुझे आम्हास प्रेरणा, दाही दिशा तुझीच गर्जना, भीमराया.